So 16 July to 30 July 2021, bridge course test 1, test second syllabus. Activity 9, motion, force and work. Activity 10, static electricity. Activity 11, heat. Activity 12, disaster management. Activity 13, cell structure and microorganism, organisms, living organism, types of cell. 14, cell structure and microorganisms, types of microorganism. 15, human muscular system and digestive system. And 16, change, physical and chemical change. So these are the topics related for the second test. Now today we'll study about activity number 9, 10 and 11. Yes. So activity 9 is motion and force. So go on the page to study about motion and force. So in the 7th standard, you may have studied about the motion, what is called motion and what are the different types of motion. That will study the types of motion and the examples related to different motion. Now here, let's understand distance, displacement, speed, velocity, acceleration. These are the important topics that you have studied in the last year, in the 7th standard. Okay. Reference standard 7th chapter 7 है तुमच्या 7वीच्या पुस्तकामध्ये चॅप्टर नंबर 7 जे आहे मोशन फोर्स अँड वर्क त्याच्याशी रिलेटेड आजचा हा आपला टॉपिक आहे. लर्निंग काय शिकणार या ठिकाणी मेजर अँड कॅल्क्युलेट टेम्परेचर कसं मेजर करायचं, पल्स रेट, स्पीड, मुव्हिंग ऑब्जेक्ट म्हणजे कार वगैरे, टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. येस, लेट्स टेक अ लुक. डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे काय असतं बघा, तुम्ही एकूण किती अंतर ऍक्च्युअल चालत गेलात, किती अंतर पार केलं ओरिजिनल, तुम्ही फिरून फारून गेलात, दुरून गेलात, वळणाच्या रस्त्यावरून गेलात, ते जे पूर्ण असेल ते म्हणजे डिस्टन्स. यू कॅन सी इन द पिक्चर बायसिकल. आता ही बायसिकल बघा, हा जो रेड मार्ग आहे हा असा टर्न होऊन फिरून 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 इथपर्यंत येतो. म्हणजे हा जो रेड लाईनने दाखवलेला मार्ग आहे, हे जे अंतर त्या बायसिकलने कापलेलं आहे ते म्हणजे डिस्टन्स. आलं लक्षात? इथपर्यंत आला. नंतर दुसरा बायसिकलवाला डायरेक्ट इकडून गेला इथं या स्पॉटला, म्हणजे तो शॉर्टकट अंतरने गेला. म्हणजे शॉर्टेज डिस्टन्स कोणता आलं? डिस्प्लेसमेंट. आणि लॉंग कट डिस्टन्स कोणतं आलं? डिस्टन्स. तर लॉंग कट अंतर आलं डिस्टन्स आणि शॉर्टकट आलं डिस्प्लेसमेंट. म्हणजे डिस्टन्स म्हणजे काय? द ऍक्च्युअल path covered by the object from initial point to the final point, that is called distance. लक्षात घ्या. So the length of the route actually traversed by a moving body irrespective of the direction. म्हणजे कोणत्याही दिशेने गेलेलं ओरिजिनल अंतर त्याला म्हणायचं डिस्टन्स. डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? द शॉर्टेस्ट डिस्टन्स कवर्ड बाय द ऑब्जेक्ट फ्रॉम फर्स्ट पॉइंट टू द सेकंड पॉइंट, that is called displacement. So minimum distance traveled by a moving body in one direction from the original point to reach the final point, that is called displacement. आता the unit of measurement of distance and displacement is meter. म्हणजे डिस्टन्स पण मीटर मध्ये मोजतात आणि डिस्प्लेसमेंट पण मीटर मध्ये मोजतात. म्हणून एसआय युनिट दोघांचं काय येईल? सारखं. एसआय म्हणजे एमकेएस. एमकेएस सिस्टीम युनिट त्याचं येणार मीटर. आलं लक्षात? आणि सीजीएस येणार सेंटीमीटर. लक्षात घ्या. सीजीएस युनिट दोघांचं सेंटीमीटर येणार, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. नाउ नेक्स्ट आहे स्पीड. स्पीड इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स विथ टाइम. लक्षात घ्या. स्पीड म्हणजे काय? स्पीड म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ म्हणजे डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम, दॅट इज कॉल्ड स्पीड. लक्षात घ्यायचे. सो द स्पीड फॉर्म्युला इज डिस्टन्स अपॉन टाइम. लक्षात घ्या. प्रश्न विचारला तर So unit of speed is written as, आता डिस्टन्स युनिट काय आहे? मीटर. आणि टाइम कशात मोजतात? सेकंड मध्ये. म्हणून द एसआय युनिट ऑफ स्पीड इज मीटर पर सेकंड. एसआय सिस्टम म्हणजे एमकेएस. आणि सीजीएस युनिट काय आहे मित्रांनो? सेंटीमीटर पर सेकंड. हे सीजीएस युनिट आहे, लक्षात घ्यायचं. यस, दिस इज द सीजीएस युनिट ऑफ स्पीड. वेलॉसिटीचा फॉर्म्युला बघा आता सेकंड. वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बघा, स्पीड म्हणजे डिस्टन्स आपण शिकलो, लॉंग कट डिस्टन्स, आणि त्याला डिवायडेड बाय किती वेळ लागला त्याला म्हणायचं स्पीड.
आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय, जे शॉर्टेस्ट डिस्टन्स असतं, डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम, दॅट इज कॉल्ड व्हेलॉसिटी. द युनिट ऑफ व्हेलॉसिटी काय येईल मग तेच येणार. डिस्प्लेसमेंट पण मीटर मध्ये मोजतात आणि टाइमचं युनिट सेकंड. सो मीटर पर सेकंड इन द SI सिस्टीम and centimeter per second is the CGS unit. म्हणजे the unit of speed and velocity are same in both case, that is SI unit and CGS unit. Now one activity is given here, you can see it. What is this activity? Observe the given figure carefully. Gauri first went to her friend Rama's house on her way to school, while Gauri's brother Shubham went straight from home to school. Find Gauri's speed and Shubham's velocity. बघा या पिक्चर मध्ये, यस गौरी काय, गौरी फर्स्ट वेंट टू हर फ्रेंड्स रामास हाऊस, म्हणजे गौरी पहिले कुठून गेली, हे बघा इथं. Now you can see here, I will show you the picture. See, observe in this picture. So Gauri first went to Rama house. रामाच्या घरी गेली, म्हणजे किती वेळ लागला, 13 मिनिट्स. किती अंतर होतं ते, 800 मीटर, बरोबर आहे. नंतर तिथून कुठे गेली ती, शाळेमध्ये, स्कूलमध्ये गेली, म्हणजे 12 मिनिट 12 मिनिट लागले आणि डिस्टन्स होतं 700. म्हणजे टोटल डिस्टन्स किती झालं मित्रांनो, 800 प्लस 700 1500 मीटर. बघा या ठिकाणी. सो 1500 मीटर गौरीने कॅल्क्युलेट कव्हर केलेला आहे. टोटल टाइम किती झाला, 13 मिनिट्स प्लस 12 मिनिट्स 25 मिनिट्स. बघा 25 मिनिट. आता मिनिटचं सेकंड मध्ये करावं लागतं, कारण मिनिट काय सेकंड. तो 25 मल्टिप्लाय बाय 60 सेकंदाचा 1 मिनिट होतो, म्हणून ते सेकंड मध्ये करून घ्यायचं. आता शुभम, तिचा जो भाऊ आहे शुभम, हा कुठून गेला, डायरेक्ट या मार्गाने स्कूलमध्ये गेला, म्हणजे त्याला किती वेळ लागला, 25 मिनिट लागले आणि डिस्टन्स किती केलं, 1000 मीटर, बरोबर आहे. आता शुभम डिस्प्लेसमेंट फ्रॉम होम टू AC, दॅट इज द 1000 मीटर. 25 मिनिटचं सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं, 25 मल्टिप्लाय बाय सेकंड किती झालं ते. आता बघा, गौरी स्पीड कसा काढणार, डिस्टन्स अपॉन टाइम. गौरीचं डिस्टन्स किती केलेलं आहे कव्हर, 1500, बरोबर आहे. बघा 1500 आणि टाइम किती आहे, 25 into 60. म्हणजे या ठिकाणी काय होईल, हा झिरो कॅन्सल होणार, बरोबर आहे. 25 1 चा 25, 25 6 चा 150. आता 6 1 चा 6, 6 10 चा, या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळणार 1 मीटर पर सेकंड. आलं लक्षात. आता हा झिरो कॅन्सल केलेला आहे आपण. 25 6 चा किती होतो, 150 आणि 150 अपॉन 151 म्हणजे ते राहणार 1. आलं लक्षात. नाव आता शुभम व्हेलॉसिटी आपल्याला काढायची. फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. त्याचं डिस्प्लेसमेंट किती येतं, 1000 अपॉन 25. सो 1000 अपॉन 25 म्हणजे 25 into 60, 40 चुकीलेलं इथं, तर ते होणार 0.6 मीटर पर सेकंड. सो स्पीड अँड व्हेलॉसिटी, द स्पीड इज 1 मीटर पर सेकंड. गौरी स्पीड इज 1 मीटर पर सेकंड आणि याचा व्हेलॉसिटी आहे, याचा स्पीड आहे 0.66 मीटर पर सेकंड. नाउ नेक्स्ट टॉपिक आहे ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन म्हणजे काय, ऑल ऑफ यू विल हॅव प्लेड स्लाइड while you are sliding down. The initial velocity decreases in the middle, it increases at the end and decreases to 0. स्लाइड वरून जो तुम्ही खाली येतात ना, त्यावेळेस काय होणार, इनिशियल वेलोसिटी हा कमी होणार, सेंटरला तो कमी होणार आणि खाली आल्यानंतर जास्त होणार आणि परत 0 होणार. म्हणजे तुम्ही ग्रॅव्हिटेशन तुमच्यावर अट्रॅक्ट करतं, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही येणार ना, तुमचा वेलोसिटी इन्क्रीज होत जाणार आणि खाली आल्यावर तो 0 होणार, म्हणजे कमी होणार. So in this example, there are changes in velocity from start to end. This rate of change of speed, हा जो स्पीड कमी जास्त होतो, याला म्हणायचं ऍक्सेलरेशन. So remember this.
The change in velocity, that is called acceleration. Remember. So चेंज इन वेलॉसिटी म्हणजे सुरुवातीचा वेलॉसिटी आणि नंतरचा वेलॉसिटी याचा जो फरक आहे त्याला म्हणायचं ऍक्सेलरेशन. म्हणजे ऍक्सेलरेशन इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. हा त्याचा फॉर्म्युला आहे. व्ही म्हणजे फायनल वेलॉसिटी, सुरुवातीचा किती वेलॉसिटी होता त्याचा, आणि खाली आल्यानंतर त्याचा वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम, that is called acceleration. So on a football ground, how does the direction of the ball moving in a straight line change? We see some player changing its direction by kicking it. तुम्ही फुटबॉलची डायरेक्शन आहे की नाही कशी चेंज करतात फोर्स अप्लाय करून. when its direction changes, the velocity of the ball changes. तुम्ही डायरेक्शन जर चेंज केली तर त्याची दिशा पण बदलते. दिशा बदलली म्हणजे वेलॉसिटी बदलला म्हणजे त्या ठिकाणी दिशा चेंज करू शकतो. That is said acceleration म्हणजे त्याला म्हणायचं acceleration, कारण velocity चेंज झाली म्हणजे acceleration. So the rate of change of speed with time is called acceleration. लक्षात ठेवा acceleration ची डेफिनेशन change in velocity किंवा rate of change of speed with time, that is called acceleration. Unit of acceleration is meter per second. SI unit आहे. CGS unit काय येणार? Centimeter per second square. So this is the CGS unit. So that is the definition of acceleration. On a carom board, the carom coin pushed by a striker will move forward some distance and then come to a stop. आणि त्याला तुम्ही कॅरम खेळतात त्याला तुम्ही काय टिचकी मारणार म्हणजे तो काय होणार, काही डिस्टन्स पर्यंत तो मूव्ह होणार आणि मग स्टॉप होणार. यस, इफ द कॉइन इज पुश आफ्टर अप्लाइंग अ टाल्कम पावडर टू द कॅरम बोर्ड, याच्यावरती आपण जी पावडर टाकतो त्याच्यामुळे काय फ्रिक्शन कमी होईल त्याचं, आणि इट विल कीप्स मुव्हिंग फॉर अ लॉंगर टाइम, त्याच्यामुळे ते आरामात तो मूव्ह होणार. and then come to stop. What can we infer from this? So friction, yes, या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स जे असतं ज्यावेळेस हे रफ सरफेस झालेला असेल त्यावेळेस आपण फोर्स अप्लाय केल्यानंतर काय होईल, ते फ्रिक्शन त्याचं जास्त होणार आणि त्याच्यामुळे काय होईल, त्याची मोशन कमी होणार म्हणून तो स्टॉप होणार. परंतु टाल्कम पावडरमुळे काय होणार की त्या ते फ्रिक्शन कमी होणार सरफेसची, त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट फोर्स कमी होईल आणि त्यामुळे हा इझिली मूव्ह होईल आणि तो आपल्या याच्यामध्ये बरोबर जाणार. सो दॅट इज द ऍडव्हान्टेज. फोर्स अँड ऍक्सेलरेशन. नेक्स्ट पॉइंट, द वेलॉसिटी ऑफ कॉइन डिक्रीजेस ड्यू टू फोर्स ऑफ फ्रिक्शन. या ठिकाणी दिलेलं आहे वेलॉसिटी कॉइन कमी होते फोर्स ऑफ फ्रिक्शन मुळे अँड देन कॉइन स्टॉप. इफ द फ्रिक्शन बिटवीन द कॅरम बोर्ड अँड द कॉइन इज रिड्यूस, जर फ्रिक्शन म्हणजे घर्षण कॅरम बोर्ड आणि कॉइनचं फ्रिक्शन जर कमी केलं, the coin keeps moving for a long time. बघा फ्रिक्शन कमी झालं म्हणजे कॉइन जास्त मूव्ह होणार. It would mean that if no force of friction is acting on a moving body, it will keep on moving with a constant velocity. बॉल बेरिंग असं बघा, बॉल बेरिंग मध्ये ग्रीस लावलं तर ते व्हील जास्त वेळ मूव्ह होतं आहे की नाही. म्हणजे फ्रिक्शन रिड्यूस केल्यामुळे त्या ठिकाणी काय होतं की वेलॉसिटी हा त्याला जास्त मिळतो. त्यामुळे त्या ठिकाणी न्यूटन्स फर्स्ट लॉ तयार केलेला आहे. व्हॉट इज न्यूटन्स फर्स्ट लॉ? If no force is acting on a body, its velocity does not change. That is, body does not acceleration. तर न्यूटन्स फर्स्ट लॉ काय सांगतो, ज्या एखादा बॉडी जर मूव्ह होत असेल त्याच्यावर जर तुम्ही फोर्स नाही अप्लाय केला तर तो मूव्ह होत राहणार. किंवा एखादा ऑब्जेक्ट स्टेबल असेल म्हणजे पडलेला असेल, स्टेबल पोझिशन मध्ये असेल, तुम्ही जर त्याला फोर्स अप्लायच नाही केला तर स्टेबल मध्येच राहणार. म्हणजे स्टेशनरी ऑब्जेक्ट बिकम स्टेशनरी अँड मुव्हिंग ऑब्जेक्ट बिकम्स मुव्हिंग इफ यू डू नॉट अप्लाय एनी फोर्स. गाडी जर मूव्ह होत असेल त्याला ब्रेक अप्लाय केल्यावरच त्या ठिकाणी ती थांबणार आहे. आणि रस्ता जर प्लेन असेल तर गाडी बंद केल्यानंतर सुद्धा काही डिस्टन्स पर्यंत ती मूव्ह होत राहणार. सो दॅट इज कॉल्ड इफेक्ट ऑफ फ्रिक्शन ऑन द वेलॉसिटी. सो न्यूटन फर्स्ट लॉ, जर एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल तो मोशन मध्येच असतो आणि एखादा ऑब्जेक्ट जर रेस्ट पोझिशन मध्ये तो रेस्ट पोझिशन मध्ये असतो, त्याला म्हणायचं न्यूटन फर्स्ट लॉ. यस. सो फोर्स, डिस्प्लेसमेंट अँड वर्क. We know that work done depends on force and displacement. The following formula expresses this relationship. Work is equal to force applied into displacement. वरचा फॉर्म्युला आहे F into S. F म्हणजे force and S means displacement. Yes. So W is equal to F into S. That is the formula of work. SI unit काय वरचं जूल, while force काय न्यूटन and the unit of displacement मीटर म्हणजे न्यूटन मीटर. 1 न्यूटन मीटर म्हणजे जूल. सीजीएस युनिट आहे अर्ग म्हणजे डाइन इंटू सेंटीमीटर.
Yes, now some questions are given here. Let's practice from group B and C. Choose the proper words for each of the words in the given table. बघा या ठिकाणी मी आता अटेंडन्स घेऊन घेतो. Yes, I will take the attendance and read these pairs and will solve it. Okay. So read carefully. Can you match? Okay. See, what is given? Group A, Group B, and Group C. Acceleration. Acceleration म्हणजे काय? Change in velocity per unit time. The rate of change of, yes, the rate of change of velocity with respective time, that is called acceleration. म्हणजे त्याची युनिट काय येईल? मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो ऍक्सलरेशनचे युनिट येणार हे. आणि ग्रुप सी ची काय येईल त्याचा? acceleration from the group B and C. Choose the proper words for each of the group in A. B and C मधून कोणता आहे प्रॉपर आन्सर याचा? A. So the answer you can see same question will be asked. So this is the answer. याच्यामधलं हे आन्सर आहे. फोर्स. फोर्सचं युनिट काय आहे? न्यूटन. सो दिस इज द आन्सर. लक्षात घ्या. येस, याचं एसआय युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि सीजीएस युनिट आहे सेंटीमीटर. ते दिलेलं नाही म्हणून याचा आन्सर आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. फोर्सचा आन्सर आहे न्यूटन. डिस्प्लेसमेंट कशात मोजतात? मीटर मध्ये. बघा. आणि वर्कचं युनिट काय आहे? वर्क इज अ जूल. यस, दिस इज द आन्सर ऑफ वर्क. So work, joule. Displacement, meter. Force, Newton. Acceleration, meter per second square. So remember this and you can mention in your notebook. Now next. Suppose a car moves from point P to point Q and returns to point P as shown in the figure. What is the distance it has traveled and its displacement? Distance किती होणार? इथून ती इथं आली बघा Q पर्यंत. 360 मीटर. पुन्हा क्यू पासून पी आली, परत 360 मीटर. बरोबर आहे? म्हणजे 360 प्लस 360 झाला डिस्टन्स. आणि डिस्प्लेसमेंट किती होईल मग? इथून आली इथं आली म्हणजे इथून इथंच आली म्हणजे डिस्प्लेसमेंट 0 होणार. सो डिस्प्लेसमेंट विल बी 0. लक्षात घ्या. If an object goes 18 meter in the first 3 seconds and 22 meter in the next 3 seconds and goes 14 meter in the last 3 seconds, find the average speed. Average speed कसा करायचा? 18 प्लस 22 प्लस 14 यांची टोटल करायची आणि डिवायडेड बाय जे टाइम आहे 3 प्लस 3 म्हणजे 9 डिवायडेड बाय 9 यांची टोटल करायची आणि ते तुमचं येणार ऍव्हरेज स्पीड. When a player runs on a circular path, it goes 400 meter in 25 seconds and returns to the starting position. What will the average speed and average velocity? Average speed तुम्हाला काढता येईल 400 डिवायडेड बाय 25 आणि average velocity त्याचा 0 राहणार कारण तो सर्क्युलर मोशन मध्ये आहे. सर्क्युलर मोशन मध्ये डिस्प्लेसमेंट 0 असतं. लक्षात घ्या. सो सेम यू कॅन सॉल्व दिस एक्झाम्पल युजिंग द फॉर्म्युला. एक्सप्लेन न्यूटन्स फर्स्ट लॉ आपण पाहिला बघा. इफ स्टेशनरी ऑब्जेक्ट becomes stationary and object in motion becomes in motion unless and until external balance force is applied. So this is the Newton's first law. Example लिहायची त्या ठिकाणी. A car moving on a road. अशा प्रकारे. Now activity sheet 10. Activity sheet 10 आपण पाहणार आहोत इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत. बघा ऍक्टिव्हिटी शीट 10. लेट्स अंडरस्टँड इलेक्ट्रिक चार्ज. Origin of electric charge and frictional electricity repulsion test. Reference आहे स्टँडर्ड 7 चॅप्टर नंबर 8 स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी.
लर्निंग आउटकम्स आहेत. मेजर अँड कॅल्क्युलेट, फॉर एक्झाम्पल टेम्परेचर मेजर करायचं, पल्स रेट, स्पीड ऑफ मुव्हिंग ऑब्जेक्ट, टाइम पिरियड ऑफ अ सिंपल पेंडुलम एक्सेट्रा. Let's take a look. All substances are made up of very tiny particles. Electric charge is an intrinsic property of these particles. बघा, प्रत्येक सबस्टन्स जो असतो ना हा ऍटमने बनलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ऍटमच्या सेंटरमध्ये न्यूक्लियस असतं आणि न्यूक्लियस मध्ये हे पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे प्रोटॉन्स असतात आणि न्यूट्रॉन्स असतात, ते न्यूट्रल असतात, न्यूट्रल ऑब्जेक्ट, ठीक आहे नाही. आणि इलेक्ट्रॉन्स जे निगेटिव्ह असतात ते न्यूक्लियसच्या बाहेर फिरत असतात वेगवेगळ्या कक्षेमध्ये. आता ज्यावेळेस पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस ज्यावेळेस सारखी असतात त्यावेळेस ते चार्जेस बॅलन्स होतात. या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्जेस जास्त आहेत, या ठिकाणी काय आलं निगेटिव्ह चार्जेस जास्त आहेत, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज ऑफ द ऑब्जेक्ट आर मोर, सो दे आर नॉट बॅलन्स. हिअर निगेटिव्ह चार्जेस आर मोर, देअरफॉर दे आर नॉट बॅलन्स. यस. रिपल्शन म्हणजे काय? टू ऑब्जेक्ट्स कॅरिंग सिमिलर चार्जेस पुश each other away, that is called repulsion. जसं मॅग्नेट मध्ये दोघं पोल जर सारखे असले तर रिपल्शन होतं आणि अपोजिट पोल असेल तर अट्रॅक्शन होतंय. बघा या ठिकाणी दोन अपोजिट चार्जेस असतील तर ते अट्रॅक्ट करतात आणि दोन सारखे चार्ज असतील तर रिपल करतात. दॅट इज कॉल्ड रिपल्शन. यस. टू ऑब्जेक्ट्स कॅरिंग अपोजिट चार्जेस गेट पुल्ड टुवर्ड इच अदर. ओरिजिन ऑफ एन इलेक्ट्रिक चार्ज. ऑल ऑब्जेक्ट्स आर मेड अप ऑफ ॲटम्स. प्रत्येक ऑब्जेक्ट हा ॲटमने बनलेला असतो. दे आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. का असतात ते इलेक्ट्रिकल? कारण प्रत्येक ऑब्जेक्ट मध्ये पॉझिटिव्ह चार्जेस आणि निगेटिव्ह चार्जेस सेम असतात म्हणून तो न्यूट्रल होतो. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस बीइंग परफेक्टली बॅलन्स वेन सर्टन ऑब्जेक्ट्स आर रब्ड अगेन्स्ट इच अदर. ज्यावेळेस आपण रब करतो काय होतं? देन द निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स ऑन ऑब्जेक्ट गो ऑन द अदर ऑब्जेक्ट. म्हणजे आता हा बघा सिल्क क्लॉथ, ग्लास रॉड आणि सिल्क क्लॉथ आपण रब केला, जसं तुम्ही आपल्या केसावरती कॉम रब केला तर त्याला पीसेस पेपरचे तुकडे चिकटतात. का चिकटतात? कारण रब करण्याच्या अगोदर काय असतं, का चिकटत नाही ते? कारण ज्यावेळेस आपण रब करत नाही त्यावेळेस कॉम मध्ये जेवढे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस आहेत ते इक्वल असतात आणि आपल्या हेअर वरती पण त्या ठिकाणी पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस इक्वल असतात. पण ज्यावेळेस आपण रब करतो त्यावेळेस होतं काय की कॉम मधले चार्जेस जे असतात हे की नाही ते निगेटिव्ह चार्जेस हे हेअर कडे जातात आणि कॉम्स कडे मग काय होतात पॉझिटिव्ह चार्जेस जास्त असतात. त्यामुळे त्या ठिकाणी त्या कॉम वरती काय होतो पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतो. तसं सिल्क क्लॉथ आता त्यावेळेस तुम्ही फ्रिक्शन करतात त्यावेळेस काय होतो हा पॉझिटिव्ह चार्ज त्या ठिकाणी ट्रान्सफर होतो आणि त्याच्यामुळे त्याच्यावर चार्जेस हे जास्त असतात. म्हणजे चार्जेस हे ट्रान्सफर होतात म्हणून ते कमी जास्त होतात आणि मग त्याच्यावर डेव्हलप होतो. यस. तर या ठिकाणी बघा निगेटिव्ह चार्जेस किती आहेत 1 2 3 4 5 म्हणून या ठिकाणी हा निगेटिव्हली चार्ज झाला. याच्यावर निगेटिव्ह चार्ज जास्त उरले, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहेत सेम आहेत म्हणजे तो बॅलन्स झाला आहे की नाही. पॉझिटिव्ह चार्ज याच्यात पॉझिटिव्ह चार्ज जास्त आले तर पॉझिटिव्हली चार्ज. येस. आणि दोघांमध्ये जर पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज सारखे असतील या ऑब्जेक्ट वरती तर न्यूट्रल असतो, तो अट्रॅक्ट करत नाही किंवा रिपल करत नाही. फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? The electric charge generated by friction is called frictional electricity. This charge लक्षात घ्या पॅराग्राफ मध्ये काय दिलेलं आहे बघा. या पॅराग्राफ मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला असं दिलेलं आहे की जो फ्रिक्शनल चार्ज असतो फ्रिक्शनल चार्ज इलेक्ट्रिक चार्ज जनरेटेड बाय फ्रिक्शन is called frictional electricity. म्हणजे घर्षणाने जो चार्ज होतो. when you rub a scale plastic scale on your hairs then what will happen? when you rub a plastic scale on your hairs then the paper pieces get attracted to the scale. Why? Because the electric charge develop on the scale, that is a frictional electricity. त्याला म्हणायचं फ्रिक्शनल चार्ज. Yes, this charge is produced at the place of friction, therefore it is called static charge. हा चार्ज परमनंट नसतो, काही काळ तो असतो परत तो न्यूट्रल होऊन जातो म्हणून त्याला स्टॅटिक म्हणायचं. स्टॅटिक चार्ज. इट रिमेन्स ऑन द ऑब्जेक्ट फॉर शॉर्ट ड्युरेशन, दॅट इज व्हाय इट इज स्टॅटिक. रिपल्शन इज यूज्ड ॲज अ टेस्ट फॉर आयडेंटिफाय इलेक्ट्रिक चार्ज. म्हणजे कशावर समजतो की तो त्याचे चार्ज आहे की नाही? रिपल्शन.
किंवा अट्रॅक्शन हे टेस्ट केल्यानंतर आपल्याला समजतो की ते ऑब्जेक्ट मध्ये चार्ज आहे किंवा नाही. जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. Electric charge generated by induction stays only on the charge object is near to it. बघा हा कॉम आहे, तो रब केल्यानंतर त्याच्याकडे पेपर पीस अट्रॅक्ट करतात. येस, तो झाला. Bring a balloon near a trickle of water from tap after rubbing it on hairs. At first the flow of water is not charged. When negative charge balloon comes near the flowing water, the negative particle in its nearest balloon are pushed away. As the balloon approaches toward the stream of water, the balloon has negative and water has positive charge. Due to the attraction between these opposite charges, the flowing water is attracted toward the balloon. When the balloon is taken away, the negative particles in the flowing water comes back to their original position. As a result, the water becomes uncharged again and stop getting attracted to the balloon and as it way from it. दुसरं सोपं एक्झाम्पल मध्ये लाइटनिंग, ज्यावेळेस आकाशामध्ये विजांचा गडगडाट होतो, लाइटनिंग इन द स्काय, हा सुद्धा या ठिकाणी चार्ज ट्रान्सफर होतो. कसा होतो बघा, वेर एअर अँड क्लाउड्स रब अगेन्स्ट इच अदर, म्हणजे हवा आणि क्लाउड यांच्यामध्ये घर्षण होतं आकाशामध्ये. त्याच्यातला जो वरचा पार्ट असतो क्लाउडचा, वरच्या साईडचा, हा पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि खालचा जो भाग असतो तो निगेटिव्ह चार्ज असतो. लक्षात घ्या, क्लाउडचा वरचा या ठिकाणी पिक्चर मध्ये दाखवलं बघा, क्लाउडचा वरचा चार्ज हा पॉझिटिव्हली चार्ज झालेला असतो आणि खालचा जो चार्ज तो निगेटिव्ह असतो. ज्यावेळेस त्याचं हवेशी घर्षण होतं त्यामुळे फ्रिक्शन इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी डेव्हलप होते. यस, वेन दिस निगेटिव्ह चार्ज ऑन द बॉटम ऑफ द क्लाउड बिकम्स मच लार्जर, म्हणजे खालचा निगेटिव्ह चार्ज जास्त झाला, यस, दॅन द ग्राउंड वरचा चार्ज, म्हणजे या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहे तुमचा अर्थ वरती आणि या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज आहे, हा निगेटिव्ह चार्ज जास्त झाला तर काय होईल, मग हा अट्रॅक्ट केला जाईल. यस, इट स्टार्ट फ्लोइंग टुवर्ड द ग्राउंड इन स्टेजेस, आणि मग तो खाली पडतो. हीट, लाईट अँड साऊंड एनर्जी इज प्रोड्यूस, आणि त्याच्यातून आपल्याला आवाज पण येतो, वीज चमकल्याचा त्या ठिकाणी जोरात आवाज येतो आणि त्या ठिकाणी वीज पडल्यानंतर डॅमेज पण होत असतं. सो लाइटनिंग स्ट्राईक कशामुळे होते बघा, लाइटनिंग स्ट्राईक कशामुळे होते, ज्यावेळेस ढग तयार होतात त्या ढगांवरचा जो भाग असतो तो पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि खाली निगेटिव्ह चार्ज असतो. ज्यावेळेस हवेचे घर्षण होतं त्यावेळेस निगेटिव्ह चार्ज या ठिकाणी जास्त तयार होतो घर्षणाने, आणि ग्राउंडवरचा जो पॉझिटिव्ह चार्ज असतो ना हा कमी असतो, आणि निगेटिव्ह चार्जेस जास्त झाल्यामुळे काय होईल, निगेटिव्ह चार्ज हा खाली येतो. मग हे की नाही, चार्जेस हे हाय लेवलकडून लो लेवलकडे ट्रान्सफर होतात, म्हणून हा हाय इलेक्ट्रिक पोटेन्शियल झाला आणि हा लोअर झाला, त्याच्यामुळे हा चार्ज निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट केला जातो. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, लाइटनिंग स्ट्राईक ऑन द अर्थ. म्हणून लाइटनिंग या ठिकाणी खाली येते, वरती जात नाही, कारण वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, कमी आहे ना तो, आणि खाली पॉझिटिव्ह चार्ज जास्त असते, त्याच्यामुळे ते लाइटनिंग होते. म्हणून त्यासाठी काय करावं लागतं, लाइटनिंग कंडक्टर बसवला जातो. बघा, बिल्डिंग ऑन द टॉप ऑफ द बिल्डिंग लाइटनिंग कंडक्टर इज फिटेड. काय लाइटनिंग कंडक्टर, शॉर्ट नोट जर विचारली तर या ठिकाणी आता वेळ जर संपला असेल, वेळ संपत आला आहे, पुन्हा 5 मिनिटांनी सेशन तुम्ही जॉईन करायचंय. द लाइटनिंग कंडक्टर इज डिव्हाइस यूज फॉर प्रोटेक्शन फ्रॉम अ लाइटनिंग स्ट्राईक बिकॉज ऑफ द लाइटनिंग कंडक्टर डॅमेज टू द टॉल बिल्डिंग्स. म्हणजे बिल्डिंगचं डॅमेज होऊ नये म्हणून या ठिकाणी कॉपर रॉड बसवलेला असतो, त्याची जी वायर असते ही जमिनीत टाकलेली असते, अर्थिंग म्हणतो त्याला आपण, है की नाही. या ठिकाणी कॉपर प्लेट बसवली बघा, पोल आणि सॉल्ट टाकायचे त्या ठिकाणी. कॉपरचा हा एक एंड आहे, ज्यावेळेस लाइटनिंग होईल ना ती या कॉपर एंड कडे अट्रॅक्ट होईल आणि ती जी बिजली आहे लाइटनिंग ती या वायर मधून अर्थ मध्ये चालली जाईल आणि मग बिल्डिंगचं डॅमेज होणार नाही. सो दॅट इज द ऍडव्हान्टेज. सो दीज आर द क्वेश्चन्स. येस, नाउ टाइम is less than 1 minute. The session will expire. Again you have to join. पुन्हा तुम्ही जॉइन करायचंय 5 मिनिटांनंतर. Okay? So we'll stop here and then we'll discuss the question answers and we'll again start this next session.